स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लाडका भाऊ योजना आपल्याला माहिती आहे, युवा कार्य प्रशिक्षण योजना या संदर्भाने हा व्हिडिओ बनवत आहे. सोबतच अधिवेशनामध्ये जे आपले मुख्यमंत्री आहेत, नवीन मुख्यमंत्री, नवनियुक्त मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी जी घोषणा केलेली आहे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी की राज्यातील ज्या काही जागा शिल्लक आहेत या संपूर्ण जागेवरती 100 दिवसाचा एक आराखडा रोडमॅप आपण तयार करावा आणि संपूर्ण आदेश जे आहे ही भरती करण्याचे आदेश सर्व सचिवांना दिलेले आहेत. ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत त्या ठिकाणी रिक्त जागा असतील तर तुरंत त्याची भरती करण्यात यावी. जागाचा जे काही लेखाजोखा आहे तो तुरंत आपण मंत्रालयाला त्या विभागाला पाठवण्यात यावा आणि त्यानुसार भरती करण्यात यावी. मग ही भरती कशी करायची तर त्यांनी सांगितलेलं आहे की आणि ही भरती कशासाठी करायची आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या ज्या ठिकाणी लोकांना त्रास होत आहे, ज्या ठिकाणी तांत्रिक बाबी अडचणी निर्माण होत आहे, या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना त्या उमेदवारांना प्रशिक्षण द्या आणि प्रशिक्षण देऊन त्याच ठिकाणी त्यांना पदस्थापना द्या, म्हणजे परमनंट नोकरी द्या, असं त्यांचं मत आहे. याच्यातून आपल्याला सर्वांना आनंदाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून आपण सर्वजण अभ्यास करत होतात. सोबतच तुम्हाला या लाडका भाऊ योजना निर्माण झाली आणि त्यातूनच आपल्याला हे जे विद्यार्थी आता सध्या जॉब करत आहेत आणि 3 महिने झालेले आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण आपण परमनंट नोकरीची जी काही आशा व्यक्त करत होता तर ती आशा यातून पल्लवित होतील. तुमच्या आशा हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यासाठीची लोकमतची एक बातमी आहे, लोकसत्तालाही बातमी आलेली आहे, सकाळ पेपरलाही बातमी आलेली आहे. हे जे पेपर आहे हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेले पेपर आहे आणि या अधिवेशनामधील जे काही ठरवलेली बाब आहे ही लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचावी आणि 100 दिवसांमध्येच या सर्व गोष्टी होतील, याकरिता ही आपल्या सर्वांना आनंदाची बातमी आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे परंतु त्यांना अजूनपर्यंत जॉब मिळालेला नाही आहे, त्यांचे जे काही आहे लाडका भाऊ म्हणून त्यांना नियुक्त सुद्धा केले जात नाही आहे, परंतु जे आता जे आदेश दिलेले आहे त्या आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे की जे जुने पोर्टल आहे म्हणजे आपले सरकार पोर्टल असेल किंवा इतर शासकीय संकेतस्थळ असतील ते पुन्हा तुम्हाला चालू करायचे आहे आणि त्या संकेतस्थळावरती ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्हतेनुसार म्हणजे त्यांच्या पात्रतेनुसार जिथे ते लायबल असू शकतील त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण द्यायचं आहे आणि प्रशिक्षणानंतर या ठिकाणीच त्यांना पदस्थापना देण्यात येणार आहे असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे की जे विद्यार्थी साध्यापणाने या सर्व गोष्टी घेत होते त्यांना अजून सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठीची ही आनंदाची बातमी आहे. आपल्याला एकजूट राहणं गरजेचं आहे. आपले जे काही व्हिडिओज असतील, आपले जे काही विद्यार्थी एकजुटीचं जे काही युट्यूबच्या माध्यमातून शासनाच्या पर्यंत पोहोचवण्याचं जे काम केलं जात होतं हे आपल्याला याच्यातून आपल्याला एक फलित आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की आपल्याला ते काम आपल्या विद्यार्थ्यांसाठी पदस्थापने संदर्भातील आणि प्रशिक्षणा संदर्भातील मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सोबतच जे 6 महिन्यानंतर जे जॉईन होणार आहेत विद्यार्थी त्यांना सुद्धा ही संधी असणार आहे. कारण 100 दिवसानंतर म्हणजे इथून पुढे 3 महिन्यानंतर ही सुद्धा ही संधी असणार आहे. त्यामुळे त्यांनीही खचून जाऊ नये आणि या योजनेचा सर्वांनी, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत नोंदणी केलेली नाही, आता जे काही पोर्टल असणार आहे तो आपले सरकार पोर्टल आणि इतर जे पोर्टल आहेत ते आता नक्की सुरू होईल, 1-2 दिवसात सुरू होईल आणि आपल्याला सर्वांना आवर्जून अभ्यास जरी करत असेल आपण कॉम्पिटिटिव्हच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा, तरीही विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी स्वतःची नोंदणी करून रजिस्ट्रेशन करून ठेवा. ज्या गोष्टी तुम्हाला अत्यंत महत्वाच्या असणार आहे त्या गोष्टी त्या ठिकाणी काढून ठेवायचे आहे. तुम्हाला तुमचे कुठे डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट ओरिजिनल काढून ठेवा, ज्यामुळे तुमचा पुढे फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण ज्या अडचणी शासकीय जे काही आपले प्रशासन आहे त्यामध्ये आपल्याला जे काही सामान्य माणसाला अडचणी असतात आणि आपल्याला माहिती आहे की टेक्निकल ज्या काही गोष्टी आहेत त्या टेक्निकल गोष्टींचा जो प्रभाव आहे हा प्रत्येक विभागामध्ये पाहायला आपल्याला मिळत आहे. म्हणून टेक्निकल बाबी जर आपल्याला येत असेल किंवा कॉम्प्युटरच्या बाबी जर आपल्याला येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो आवर्जून त्याचा उल्लेख त्या ठिकाणी करा. टायपिंग असेल तुमचं किंवा इतर स्टेनो असेल, या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी उल्लेख करा, जेणेकरून तुमच्या या प्राधान्यक्रमानुसार आणि तुमच्या या प्रशिक्षणानुसार आपल्याला त्या ठिकाणी पदस्थापनेसाठी तुमच्या उपयोगात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जे की तुम्हाला परीक्षा न देताही तुमच्या त्या अनुभवावरनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शासकीय नोकरीमध्ये तुम्हाला दाखल होता येईल. यासाठीची ही बातमी आपण सर्वांनी वाचा आणि स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती हे 3-4 पेपरच्या बातम्या आपण व्हॉट्सअपला आणि टेलिग्राम ग्रुपला टाकलेल्या विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याचा आढावा घ्या, ती बातमी वाचा आपण वाचली असाल तर, आणि आपण हा जो व्हिडिओ बघितलेला हा व्हिडिओच्या बद्दल कमेंट करा की आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच अपडेट करिता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.